किती काही बनवा, पण करंजी नसेल तर मग फराळच्या ताटाला शोभाच येत नाही बघा. आज मी खव्याची करंजी कशी बनवायची शेअर करणार आहे, जे की खुसखुशीत, बिलकुल फुटणार नाही आणि संपेपर्यंत मऊ पडणार नाही. खूप भारी बनवायला, खूप सोपं आहे आणि लवकरात लवकर बनून सुद्धा तयार होते. तर कशी बनवायची लगेच आपण बनवूयात. इथे ना मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही दोन्ही कप मैदा घेऊ शकता, पण एक वेळेस असं हेल्दी सुद्धा असेल आणि कुणाला कळणारही नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे. अशा प्रकारे आपण बनवूया. तर 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा आणि त्याचबरोबर 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता आपल्याला पिठाला हे चांगलं चोळून घ्यायचं आहे. तूप सगळीकडे म्हणजे सगळं पिठाला लागलं पाहिजे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून, जसं की जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, ज्या प्रकारे आपण कचोडीला वगैरे पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं मीडियम साईजचा, म्हणजे जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही असं पीठ मळायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्या प्रकारे तुम्ही पीठ मळू शकता. आता आपल्याला तेल तूप काही न लावता झाकून ठेवायचं आणि सारण तयार करायचं. आज आपण थोडं वेगळ्या प्रकारे सारण बनवूया, जे की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतील, खवा असेल, खोबरं असतील, रवा असेल, सगळंच असं मिक्स बनवणार आहे. तर त्यासाठी 8 ते 10 बदाम घेतलेले आहे, 8 ते 10 काजू घेतलेले आहे. आता आपण ना याला काय करायचं, ओबडधोबड मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे, पाव कप असेल. आता सारण बनवूया. तर सगळी तयारी झालेली आहे. सारण बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप थोडंसं वितळलं की मग आपण जे आताच काजू आणि बदामाचं जे वाटण घेतलेलं होतं, एक्झॅक्ट पाव कप झालेलं आहे, ते घालायचं आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, जर तुम्हाला हे काजू बदाम आवडत नसतील तर स्किप करायचं आणि डायरेक्ट तुम्ही रवा भाजू शकता अशा प्रकारे. आणि थोडंसं चांगलं, आता पूर्ण लाल न होऊ देता त्याच्या अगोदरच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. तुम्ही रवा कोणताही घेऊ शकता, बारीक किंवा थोडंसं मोठं असतंय ते सुद्धा रवा घ्यायचं. आता आपल्याला ना रवा मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा जोपर्यंत आपलं थोडंसं म्हणजे बिस्किटाचा कलर कसेल त्यापेक्षा अगोदर, बिस्किटाच्या कलरच्या अगोदर पर्यंत आपल्याला हे सगळं चांगलं भाजून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता कलर. आता इथे मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे, ते 1 मिनिट मी परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 250 ग्राम खवा खिसून घेतलेला आहे. पाव किलो खव्याला आपण चांगलं असं खिसलं की मग परतवण्यासाठी तर इझी होईलच, त्याचबरोबर आपलं सारण सुद्धा मोकळसक एकसारखं असं चांगलं भाजलं सुद्धा जाईल. त्यामुळे आता हे आपल्याला खिसून घेतलेलं आहे मी, चांगलं परतून घ्यायचं. आता हे 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपलं कलर ह्याचं चेंज होणार नाही. म्हणजे खोबऱ्याचं, रव्याचं तर चांगलं ऑलरेडीच आपण भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर सगळे हे चांगले भाजले जातील असं आपल्याला कढई न सोडता 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. असं कलर काहीसं असं होईल बिस्किटासारखं मोकळसं. मग आता गॅस बंद करून खाली ठेवायचं. सगळं थंड झालं हे सारण की मग याच्यामध्ये 3/4 पिठी साखर घातलेली आहे. जास्त गोड खात असाल तर 1 कप पूर्ण साखर तुम्ही घालू शकता. आणि इलायची पावडर घातलेली आहे, मला आवडतात म्हणून इथे मी 8 ते 10 मनुके घातलेले आहे. तुम्हाला जर आवडत नसतील तर स्किप सुद्धा करू शकता. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालेलं आहे, थंड झाल्यानंतरच घाला, नाहीतर साखरेला पाणी सुटू शकतं त्यामुळे. आणि हे पूर्ण थंड आहे म्हणून मी आता हाताने चांगलं असं मिक्स करून घेते. कुठं साखरेचे थोडे गुठळ्या वगैरे असतील तर चांगलं फोडून असं चांगलं मिक्स करून घेतले मी. आता पिठाला बघूया आपण. पिठाला थोडंसं म्हणजे 1 ते 2 वेळेस असं चांगलं मळून घेऊया. आता आपल्याला करंज्या बनवायच्यात. आपण हे न साचा वापरता बनवणार आहोत, तर पीठ बार बार जे पीठ निघतंय त्याचं टेन्शन नाही. तर असं थोडंसं एक गोळा घ्यायचं आणि आपल्याला ह्याची पीठ घालून असं लाटी बनवून घ्यायची आहे. तुम्ही एक मोठी चपाती बनवून सुद्धा, एक मोठ्या असं डब्याचा जो ढक्कन असतो कॅप, त्याच्याने सुद्धा करू शकता. आता हे गोलच लाटी आहे तरी सुद्धा मी एकसारखे आणि चांगले दिसण्यासाठी ह्या कॅपच्या साह्याने असं गोल करून घेतलेलं आहे. नाही केलं तरी चालतंय. आता आपण काय करूया, पूर्ण कडेने असं पाणी लावून घ्यायचं आहे. काही जण दूध सुद्धा लावतात, पण पाणी लावा. पाणी लावल्याने काय म्हणजे खराब होणार नाहीत करंज्या लवकर. असं 1 चमचाभर, मी हे चमचा ना थोडंसं मोठा आहे त्यामुळे 1 चमचा घातलेला आहे. असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे पूर्ण
कडेपर्यंत ह्याचं सारण न येऊ देता चांगलं असं आपल्याला फोल्ड करून घ्यायची लाटी आहे ना, जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही, मीडियम साईजची राहिली पाहिजे. आता बघा कडेला असं प्रेस केलेलं होतं, फोल्ड करायचं, असं पिंच करायचं, फोल्ड करायचं, असं पिंच फोल्ड. हेच ना आपल्याला परत परत एकसारखं आपल्याला करत जायचं. ह्याच्यामध्ये जास्त विद्या काही नाही. 1 ते 2 बनवलं की मग आरामात येऊन जाते. आणि स्पेशली ना मला हे खूप आवडतात करंज्या, साच्यापेक्षाही लवकर, म्हणजे लवकर तर बनणार नाहीत पण आवडतात मला खूप. साच्यानं सुद्धा बनवू शकता, हे सारण घेऊन तुम्ही साच्यानं सुद्धा बनवू शकता. दुसरी करंजी सुद्धा मी ह्याच प्रकारे बनवत आहे. लवकर होऊन जातात. एक वेळेस बनवलं की मग पीठ न काढता आपण हे बनवू शकतो. अशा प्रकारे मी सगळे करंज्या बनवून घेतलेले आहेत. करंज्या बनले की मग सुती कापडाने थोडं झाकून ठेवायचे, नाही कारण हे ड्राय होणार नाहीत. आता तळण्यासाठी जास्त गरम तेल वापरायचं नाही, मीडियम गरम तेल वापरलं की मग चांगले करंज्या ना आतून असं क्रिस्पी खुसखुशीत होतील, नाहीतर एकदम लाल पडतील किंवा एकदम असं करपल्यासारखे होतील आणि करंज्या चांगले होणार नाहीत. थोड्या वेळाने ते नरम सुद्धा पडतात. मला ना करंजी अशी आवडते, जास्त पांढरी आवडत नाही, म्हणून मी अशा प्रकारे. तुम्हाला जास्त पांढरी हवी असेल ह्याच्या अगोदरची तर लवकर काढू शकता. याचबरोबर सगळे करंज्या मी बनवून तयार केलेले आहेत. खूप लवकर होतात, इतकं काही वेळ लागत नाही. तर कसे वाटले करंज्या, आवडले का तुम्हाला? एकही करंजी फुटलेली नाही. खरंच व्हिडिओमधले थोडंही काही आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ.